तर व्यावसायिक सिलेंडर अभावी नाशिक पुणे नाशिक मुंबई या महामार्गावरील हॉटेल्स आता बंद झालेले आहेत। हॉटेल्सना 8 दिवसांपासून एकही सिलेंडर मिळालेला नाहीये। 5 ते 6 दिवसांपासून नाशिक मुंबई मार्गावरील हॉटेल्स हे बंद झालेले आहेत। नाशिक मुंबई या महामार्गावरील हॉटेल्सना मोठा फटका बसतोय। गेल्या 8 दिवसांपासून इगतपुरी सारख्या ग्रामीण भागात जे आहे जे व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे। 3 ते 4 दिवस अगोदर जे मंत्रालयाने सांगितलं होतं की आम्ही हळूहळू जो आहे तो व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा जो पुरवत करू, मात्र अद्यापही येथे सिलेंडरचा पुरवठा जो आहे पूर्ववत न झाल्याने येथील जे हॉटेल व्यावसायिक आहेत मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना आपले जे हॉटेल आहे ते आता बंद करण्याची वेळ आलेली आहे। तसं जर पाहिलं तर नेहमीच हे गजबजलेलं राहणारं जे हॉटेल आहे ते हॉटेल आता पूर्णपणे जे आहे ते आपल्याला एकदम हॉटेलमध्ये आपल्याला शुकशुकाट बघायला भेटत आहे। लोकल स्टाफ आहे म्हणजे जो माझ्याकडे थांबणार आहे जो बाहेर गावाचा आहे त्यांना कमीत कमी स्वयंपाक वगैरे करण्यासाठी मला ठेवावं लागले। आणि इतर जे माझे 10-12 स्टाफ होते जे म्हणजे आपले लोकल चिचला खैराचे, कत्रूआंगणचे, नांदगावचे, पांगुळगावचे किंवा आमचे तळेगाव परिसरातले, मग त्यांना आम्हाला सुट्टी द्यावी लागली। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।